नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. जन्माष्टमी आलेली आहे. त्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ करतोच, पण आज आपला एक खास पदार्थ बनवायचा आहे. चला तर पाहूया. ह्या ठिकाणी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. थोडे पोहे आपण कमीच घेतलेले आहेत. पाऊण वाटी इतके घेतलेले आहेत. 1 चमचा साजूक तूप घेतलेले आहे. कढई गरम झाले की आपण जे साजूक तूप घेतले ते टाकून दिलेलं आहे. तूप छान मेल्ट झालं की आता ह्यामध्ये आपण जे पोहे घेतलेले आहेत ते पोहे टाकून द्यायचे. सुरुवातीला आपण पोहे टाकून देणार आहोत. थोडासा हलका रंग बदलला आणि कुरकुरीत झाले पोहे की आपल्याला गॅस बंद करायचे आणि पोहे जे आहेत ते बाहेर काढून घ्यायचे. एक 2 ते 3 मिनिटाकरता आपण छान भाजून घेतलेला आहे. पोहे छान भाजून झालेले आहेत. पोहे आता आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता त्याच कढईमध्ये आपण थोडं खोबर घेतलेलं आहे, ते खिसून घेतलेलं आहे, ते टाकून दिलं आहे. कट करून घेतलेलं असेल तरी चालते. 1 चमचा इतका आपण खसखस टाकून घेतलेले आहे. ड्रायफ्रूट्स असले टाकलं तरी चालतात, नाही टाकलं तरी चालते, पण ह्या ठिकाणी मी टाकलेली नाही आहे. खोबरं टाकलेलं आहे आणि खसखस टाकलेली आहे. थोडंसं हलकं गरम झालं की आपण गॅस बंद करायचं. ह्या ठिकाणी आता छान भाजून झालेलं आहे. आता आपल्याला थोडंसं गॅस बंद करायचं आहे. गरम कढईमध्ये छान भाजून झालेलं आहे. आता प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. अगदी खमंग आपण खोबरं आणि पोहे मस्त भाजून घेतलेले आहेत. त्याच कढईमध्ये आता आपण शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत. शेंगदाणे हे 1 वाटी घेतले. जितके पोहे घेतले आपण तितके शेंगदाणे घेतलेले आहेत. आता शेंगदाणे छान आपल्याला खमंग भाजून घ्यायचे. अगदी छान वास येईपर्यंत आणि रंग बदलेल आपण छान भाजून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी शेंगदाणे भाजून झालेले आहेत. शेंगदाणे आपण प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आता आपले सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत. ह्या ठिकाणी मी 1 वाटी इतका गूळ खिसून घेतलेला आहे. गूळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ह्या ठिकाणी करू शकता. नेहमीपेक्षा वेगळं केलेलं आहे. आपण थोडंसं वेगळी ट्रिक वापरलेली आहे आणि खूप सोपी आहे. सहज कोणालाही बनवता येते आणि बिघडणार नाही. ह्या पद्धतीने आपण केलेलं आहे. मिक्सरला आपण काढून घेतलेलं आहे. छान जे भाजून घेतलेले जिन्नस होते ते छान मस्त आपण रवाळ असे मिक्सरला काढून घेतलेले आहेत. गॅसवरती पॅन ठेवायचं. त्यामध्ये 1 चमचा इतकं साजूक तूप टाकून घेतलेला आहे. तूप छान मेल्ट झालं की त्यामध्ये जो गूळ घेतलेला आहे तो गूळ घेतलेला आहे. गूळ ह्या ठिकाणी आपण खिसून घेतलेला आहे. मिक्सरला काढला तरी चालतो. 1 वाटी ह्या ठिकाणी आपण गूळ घेतलेला आहे. थोडासा जास्त घेतला तरी चालतो, पण मी ह्या ठिकाणी थोडासा कमी घेतलेला आहे. ह्या ठिकाणी एक टिप्स महत्त्वाची आहे. गूळ वितळेपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे. गूळ वितळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे, कारण आपल्याला चासणी ह्या ठिकाणी घ्यायची नाही किंवा फक्त आपल्याला गूळ वितळून घ्यायचं आहे. गूळ छान वितळला की आपण गॅस बंद केलेला आहे. आता ह्यामध्ये जो मिक्सरमधून आपण काढलेलं पावडर आहे ती पूर्ण टाकून दिलेली आहे. आता अगदी मस्त आता ह्या ठिकाणी मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी छान खूप लवकर मिक्स होतं आणि लाडू बांधण्यासाठी इतकं सोपी पद्धत आहे. हे आपण मिक्सरला गूळ टाकून नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीनं आज आपण लाडू बनवणार आहोत, त्यामुळे असं पद्धत केलेली आहे. अगदी छान आहे आणि खूप लवकर लाडू वळले जातात आणि कोणालाही सहज फर्स्ट टाईम जरी केलं तर हे लाडू बिलकुल बिघडणार नाहीत. अगदी नरम, लुसलुशीत आणि मस्त खाण्यासाठी हे अगदी छान लाडू बनवून तयार होतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. पाहू शकता अगदी मस्त आपले मुलायम असे हे बॅटर तयार झालेले आहेत. आता आपल्याचे लाडू छान वळून घ्यायचे आहेत. लाडू वळते वेळेस बिलकुल त्रास होत नाही, कारण आपण पाकात भिजवून घेतलेला असल्यामुळे खूप लवकर लाडू बांधता येतात. अगदी मऊसर हे लाडू अगदी 4 ते 5 दिवसासाठी आरामात टिकतात. काहीच होत नाही या लाडूला. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. नेहमीसारखं आपण गोल आकार लाडूला देऊन घेणार आहोत. छोट्या मोठ्या आकारामध्ये हव्या त्या आकारामध्ये तुम्ही लाडू बनवू शकता. अगदी ह्या लहान आकारात मी अशी लाडू बनवून घेणार आहे. तर सर्व लाडू मी आता असेच बनवून घेणार आहे. पाहताच कळत असेल किती छान मुलायम आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. अगदी तूप सुटलेलं आहे, कारण खोबरं असल्यामुळे खोबऱ्याचं तेल, शेंगदाणे चांगले भाजून घेतल्यामुळे शेंगदाण्याचं तेल, त्यामुळे अगदी मस्त लुसलुशीत आणि मऊ आपले हे लाडू बनून तयार झालेले आहेत. आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. अगदी गोल गरगरीत आणि मस्त असे पाहताच दिसेल तुम्हाला अगदी लाडू मस्त तयार झालेत. कमी साहित्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीनं गोविंद लाडू आपण तयार केलेले आहेत. आज एक लाडू तुम्हाला मी तोडून दाखवते की आतमध्ये सुद्धा किती मऊसर हा लाडू तयार झालेला आहे.
पाहताच तुम्हाला लक्षात येईल की लाडू किती आतपर्यंत सुद्धा मऊसर असा हा लाडू बनवून तयार झालेला आहे. अगदी चविष्ट, भन्नाट चवीचा आणि कमी वेळामध्ये, कमी साहित्यामध्ये अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने लाडू बनवलेले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.